शुभप्रभात. माझं नाव ऋतुराज निकम आहे. मी डी.वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कोल्हापूर येथे बी.टेक सी-एस-सी-आय-एम-एल शाखेचा विद्यार्थी आहे. आज मी तुम्हाला पॉलिनॉमियल रिग्रेशन या विषयावरती माहिती सांगणार आहे, जो की खूप महत्त्वाचा आहे. चला आता पुढची स्लाईड बघूया. ह्यामध्ये आपण बघणार आहे पॉलिनॉमियल रिग्रेशन का आवश्यक आहे आणि लिनिअर रिग्रेशन फक्त सरळ रेषांच्या स्वरूपात असलेला डेटा आपल्याला समजवतं. पण प्रत्यक्षात खूप सारा डेटा हा वाकलेला किंवा वळणदार स्वरूपात असतो. अशा वेळी पॉलिनॉमियल रिग्रेशन आपल्याला हे नॉन लिनिअर पॅटर्न समजून घेण्यासाठी खूप मदतीला येतात. यामुळे अधिक अचूक अंदाज लागतात आणि म्हणूनच याचा वापर अर्थशास्त्र, जीवनशास्त्र, अभियांत्रिकी म्हणजेच बायोलॉजी, इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये केला जातो. मोठ्या प्रमाणात होतं आणि उदाहरणार्थ लोकसंख्येत वाढ होणे किंवा रासायनिक अभिक्रिया मोजणे ह्यामध्ये आपल्याला हे पॉलिनॉमियल रिग्रेशन मदत करतं. आधी ते खाली दिलेले सरळ एक्झाम्पल आहेत. त्यामध्ये आपण बघू शकतो सिंपल लिनिअर मॉडेल आणि पॉलिनॉमियल मॉडेल. आणि सिंपल लिनिअर मॉडेलमध्ये आपण बघू शकतो की एक सरळ लाईन आहे आणि जे डेटा पॉइंट्स आहेत ती लाईनमध्ये आलेले नाहीत. आणि पॉलिनॉमियल रिग्रेशन मॉडेल यूज करून आपण पूर्ण अशी कर्व्ह लाईन घेतोय आणि त्यामध्ये अधिकांत आपण डेटा त्या लाईनच्या जवळ घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला पण आपण फॉर्म्युला यूज करतोय. सो व्हॉट इस द पॉलिनॉमियल रिग्रेशन? तर ह्या स्लाइडमध्ये आपण हे बघणार आहे. तर पॉलिनॉमियल रिग्रेशन म्हणजे नक्की काय? दिस इज बेसिकली अन एक्सटेन्शन ऑफ अन लिनिअर रिग्रेशन. सरळ लाईन न वापरता ही मेथड वाकलेल्या कर्व्ह डेटाला फिट करण्यासाठी आपण वापरतो. आणि त्याचं एक जनरल इक्वेशन आहे y इज इक्वल टू b0 प्लस b1x प्लस b2 x रेज टू x स्क्वेअर प्लस b3 x क्यूब प्लस हे असंच आपण bn इंटू x रेज टू n पर्यंत जातो. इथे पॉलिनॉमियलची डिग्री आपण ठरवतो, की कर्व्ह किती फ्लेक्सिबल असेल. फॉर एक्झाम्पल डिग्री जर 2 असेल, तर ह्याचा पॅराबोला यू शेप होतो आणि जर डिग्री 0 असेल किंवा 1 असेल, तर आपण ही डेटा लाईन आपण स्ट्रेटमध्ये बघू शकतो. आणि जर x ची डिग्री जर 3 हून अधिक असेल, तर आपण खूपच कॉम्प्लेक्स लाईन बघू शकतो. तर ह्या स्लाइडमध्ये आपण बघणार आहे, हाऊ डज पॉलिनॉमियल रिअली वर्क्स? पॉलिनॉमियल रिग्रेशन प्रत्यक्षात कसे काम करते? लेट्स सी दिस स्टेप बाय स्टेप. तर सर्वप्रथम पहिली स्टेपमध्ये पॉलिनॉमियलची आपण डिग्री ठरवतो. नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये आपण इनपुट डेटाला हाय पॉवर्समध्ये कन्व्हर्ट करतो. म्हणजे एक्सची आपण पॉवर ठरवतो. जसं की एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब एक्सेट्रा. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये ह्या बदललेल्या डेटावर लिनिअर रिग्रेशन आपण ॲप्लाय करतो. नंतर चौथ्या स्टेपमध्ये अल्गोरिदम एरर मिनिमाइज करतो. म्हणजे जे की फिट लाईन आपण शोधू शकतो त्यामध्ये, जे की बेस्ट असेल. आणि फिफ्थमध्ये आपण फायनली ही कर्व्ह प्रिडिक्शन काढण्यासाठी वापरली जाते. म्हणजेच लिनिअर रिग्रेशनला आपण कर्व्ह कॉम्प्लेक्स डेटा आपण समजतो. नंतर आपण इथं खाली एक्झाम्पलमध्ये एक डायग्राम आहे ती बघू शकतो. आपण स्टार्ट करतोय त्यानंतर इनिशियल व्हॅल्यूज आपण ठरवतोय. त्याच्यानंतर एक प्रिडिक्शन फंक्शन आपण त्याला असाइन करतोय. नंतर पुढे आपण कॉस्ट फंक्शन डिफाइन करतोय. नंतर पुढे आपण पॅरामीटर्स डिफाइन करतोय आणि जर बेस्ट फिट लाईन म्हणजे जी लाईन आपण भेटली आपल्याला, ती जर बेस्ट असेल, तर आपण स्टॉप करतोय. नाहीतर तीच प्रोसेस आपण पुन्हा एक्सचे पॅरामीटर्स चेंज करून पुन्हा दोहरवतोय. थँक यू. आता ह्या स्लाइडमध्ये आपण बघणार आहे पॉलिनॉमियल रिग्रेशनची लिमिटेशन्स. पण या मेथडचे काही ड्रॉबॅक्स आहेत पॉलिनॉमियल रिग्रेशनचे. आपण इफ म्हणजे जर डिग्री खूप जास्त घेतली, तर मॉडेल हे आपलं ओव्हरफिटिंग करतो आणि जर ट्रेनिंग डेटावर चांगले काम करतो, पण न्यू डेटावर एरर्स वाढतात. इफ जर डिग्री खूपच कमी असेल, तर अंडरफिटिंग होतो. म्हणजे रिअल पॅटर्न पकडता येत नाही. अल्सो पॉलिनॉमियल रिग्रेशन आउटलायर्सला खूप सेन्सिटिव्ह असतो, ज्यामुळे कर्व्ह ही चुकीची वागते. त्यामुळे हे नेहमी जनरलाइज होईलच असं नाही. त्यामुळे पॉलिमर रिग्रेशनचे फायदे पण आहेत आणि खूप तोटे पण आहेत. तर आपण जर हे जपून वापरलं, तर आपल्याला फायदाच मिळणार. तर ह्या स्लाइडमध्ये आपण समरी घेणार आहे. तर पॉलिनॉमियल रिग्रेशन हे लिनिअर रिग्रेशनचे एक रूप आहे. हे नॉन लिनिअर डेटाला एक्सप्लेन करण्यासाठी खूप उपयोगी आहे. इकॉनॉमिक्स, बायोलॉजी, इंजिनिअरिंग अशा अनेक क्षेत्रांमध्ये पॉलिनॉमियल रिग्रेशनचा वापर होतो. पण योग्य डिग्री निवडता आपण खूप महत्त्वाचं आहे. कमी डिग्रीने अंडरफिटिंग होतं आणि जर जास्त डिग्री केली तर ओव्हरफिटिंग होतं. योग्य प्रकारे वापरल्यास पॉलिनॉमियल रिग्रेशन हा अधिक ॲक्युरेट प्रिडिक्शन काढण्यासाठी एक इफेक्टिव्ह मार्ग आहे. थँक